भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी सकाळीच येऊन त्यांनी मतदान केलं आणि आवाहन करतायत की सगळ्यांनी मतदानाला यायला पाहिजे। प्रवीण भाऊ काय सांगणार? नाही, विकासाकरता मत टाकायचं आहे। माझी विनंती एवढीच आहे की ज्यांनी 20 वर्षात या शहराचा चेहरा मोहरा बदलला त्या नितीनजींवर तुम्ही जो विश्वास दाखवला, आमच्या झोईत जे मत टाकलं, आमची 11 वर्ष आता माननीय मुख्यमंत्री, एक वेळ उपमुख्यमंत्री, एक वेळ 2-3 वेळा मुख्यमंत्री माननीय देवेंजी यांनी या शहराकरता जे काही करून दाखवलं ना, लोक म्हणतात करून दाखवलं, आम्ही लोकांसमोर दिसत आहे, या सगळ्या याच्यावर हे मत टाकण्याकरता यांनी यावं। विकासाकरता मत टाकणं हे पुढचे 5 वर्ष नागपूरकरता अधिक महत्त्वाचे आहेत। आपल्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांच्या नोकऱ्या असतील, त्यांचं उच्च शिक्षण असेल, शहरातलं पर्यावरण असेल, नाग नदीचे आपली स्वच्छतेचा जो विषय तो असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या आकांक्षाच्या ज्या काही शाळा असतील, इंग्लिश मिडियमचं शिक्षण मोफत असेल, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सकाळी फिरणाऱ्या आजी आजोबांना, महिलांना, तरुणांना, जॉगिंग करणाऱ्यांना कुत्र्यापासूनचा त्रास असेल, अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींकरिता जर त्यांना त्यांची इच्छा असेल मत टाकायची तर त्यांनी ते मत टाकलं पाहिजे, 100% वोटिंग केलं पाहिजे आणि त्यांनी जर ते मत आहे तर ते विकासाच्या झोईत टाकलं पाहिजे। भूषण सिंगने यांच्यावर काल रात्री हल्ला झाला, मध्यरात्री हल्ला झाला, काय प्रकरण आहे? नाही, भूषण सिंगने गोरेवाडे गावात गेले होते, रात्री त्यांचे बूथ वगैरे तपासायचे। ते बूथ तपासायला गेले असताना एकटे होते त्यांच्या गाडीत, ते त्यांचा ड्रायव्हर आणि ते आणि कोणीतरी एक जण होतं। तिथले ज्या महिला काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांच्या पतींनी त्यांना धक्काबुक्की केली, 100 लोक जमले, म्हणजे नाक फ्रॅक्चर आहे, नाक, एक हात फ्रॅक्चर आहे, दोन्ही मांड्यांवर घाव आहे आणि ते सगळे कुठल्या ना कुठल्या शस्त्राचे आहेत। पोलिसांनी तपासला आहे, मेडिकल झाला आहे, ते आता किंग्जवेला ॲडमिट आहेत। त्यामुळे काँग्रेसची काय संस्कृती आहे ही दिसते आहे। त्यामुळे मी या सगळ्या विषयाचा निषेध करतो आणि पोलिसांना कळकळीची विनंती करतो, जे लोक त्यात असतील, जर सगळे उमेदवार असतील काँग्रेसचे तर सगळे असतील का नसतील हे त्यांनी तपासायचा, पण ते जे असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे। आमच्या नेत्याला मान्य भूषण सिंगने हे देवेंजींसोबत काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्या भूषण सिंगनेला मरतपर्यंत मारला आहे। त्यामुळे आपण जर किंग्जवेला गेले तर मरता वाचलेला माणूस आहे। त्यामुळे फार दुर्दैव आहे आणि मी काँग्रेसच्या या सगळ्या भूमिकेचा निषेध करतो। काँग्रेसचं एक कार्यालय जळलं की जाळलं याची चर्चा सुरू झालेली आहे, काय सांग? नाही, जायची काय गरज आहे? कोणाचं कार्यालय तिथं बंद आलं, तिथले सगळं काय, कोणाचं कार्यालय जाऊन काय भाजपला कोणता फायदा होणार आहे? स्वतःचंच कार्यालय जाळून घ्यावं अशी काही शक्यता असू शकते, त्यामुळे तेही तपासण्याची गरज आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याची पण चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी। काही ठिकाणी उशिरा मतदान सुरू झालं, तांत्रिक अडचणी आहे, खूप साऱ्या तांत्रिक अडचणी आहेत। 4 वेळा होट टाकल्याशिवाय बीपच वाजत नाही आहे। त्यामुळे हे नागरिकांना समजावून सांगावं लागतं आहे की 4ही बटना दाबायच्याच आहे। 4 बटना नाही दाबल्या तर तुमचं होट पूर्ण होत नाही आहे। त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे की 4ही मत दिले पाहिजे, 4ही मत विकासाकरता दिले पाहिजे, 4ही मत नितीनजीवर देवेंजीवर विश्वास ठेवून दिले पाहिजेत। त्यामुळे शहराचा विकास होईल। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून नागपूर शहरातल्या मायबाप जनतेला, जनता जनार्दनाला, तरुणांना, कामगार वर्गाला, ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे की विकासाकरता मत द्या आणि ते अशा पाठीशी द्या की जिथे विश्वास आहे आणि ज्यांनी या शहराचा विकास करून दाखवला। वेळ वाढवून मागावी अशी मागणी केली आहे? बिलकुल, जिथे काही ठिकाणी मशीन रिसेट केल्या की अडचणीमुळे तर 1 तास गेला, 1.5 तास गेला, तर ती वेळ निश्चित वाढवून दिली पाहिजे। नियमाअंतर ती वेळ वाढवून मिळेल असं मला विश्वास आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।